तिवसा तालुक्यातील वर्रा येथील विद्युत महावितरण कार्यालयाचा भोंगळ व मनमानी कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून येथील विद्युत वितरणाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या ढिसाळ नियोजनामुळे वर्रा येथील शेतकऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेअभावी परिसरातील उन्हाळी पिके सुकण्याच्या मार्गावर आहे। वर्रा शेत शिवारातील विद्युत पुरवठा सतत बंद राहत असल्याने परिसरातील शेतकरी 5 एप्रिल रोजी दुपारी 1:30 वाजताच्या सुमारास तक्रार देण्याकरिता स्थानिक विद्युत महावितरण कार्यालयात गेले असता कार्यालयाला चक्क कुलूप लागलेले होते। कार्यालयात एकही कर्मचारी हजर नव्हता। तक्रार देण्याकरिता तक्रार पुस्तिका सुद्धा उपलब्ध नव्हती। संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना फोन केला असता अधिकारी फोन सुद्धा उचलत नाही। महावितरणाचा एकही कर्मचारी स्थानिक वास्तव्यास नाही। सर्व कर्मचारी बाहेर गावावरून ये-जा करतात। त्यामुळे तक्रार करायची कुठे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला असून त्यामुळे महावितरण विभागाच्या विरोधात नागरिकांमधून रोष व्यक्त केला जात आहे। सध्या वाढत्या उन्हाचा प्रभाव लक्षात घेता उन्हाळी पिकांना किमान 2 दिवसात तरी पाणी पुरवठा होणे आवश्यक आहे। परंतु शेतातील विद्युत पुरवठा सतत बंद राहत असल्याने उन्हामुळे पिके करपत आहेत। परंतु महावितरणाच्या ढिसाळ नियोजनामुळे परिसरातील वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याचे प्रकार घडत आहेत। वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी घडत असलेला प्रकार त्वरित थांबविल्यास नागरिकांचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही। याबाबतची लेखी तक्रार तिवसा येथील उपविभागीय अभियंता कार्यालय येथे देणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली। यावेळी वर्रा येथील हेमंत शिरपुरे, शरद बोरकर, प्रवीण गहुकार, शाहरुख शाह, विजय टाले, सचिन मेहरे, किशोर लोखंडे, सोमेश्वर टिंगणे, प्रकाश इंगोले यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते। तरी एमईसीबीचे कार्यालय हे बंद आहे, कुलूप लागलेला आहे। एमईसीबीचा एकही कर्मचारी इथे ह्या वर्रा गावामध्ये वास्तव्याला नाही आणि येतही नाही। गावातले जे विद्युत पुरवठा हा खंडित झाल्यामुळे इथे कास्तकार आले आहे, गावातील नागरिक आले आहे, काही जणांच्या घरगुती लाईन बंद आहे। तरी ह्या कर्मचाऱ्याला तक्रार करण्यासाठी कोणी आहे नाही आणि तक्रार घेण्यासाठी पण कोणी नाही आणि इथं कुठलंच ऑफिस तक्रार बुकसुद्धा नाही आहे आणि कुठली एमईसीबीचं कार्यालय आहे का काय आहे ती कुठं पाठी नाही, काही नाही, त्याचं टायमिंग टेबल नाही। इथं कर्मचारी वेळेवर हजरच राहत नाही। तरी ह्या कर्मचाऱ्यावर तातडीनं कारवाई करण्यासाठी आम्ही आज इथं सर्व कास्तकारांनी पंचनामा केला आहे। हा पंचनामा आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्याकडे घेऊन जात आहे। रामचंद्र मुंदाने, विदर्भ न्यूज, तिवसा।